नमस्कार. मालिकेच्या एपिसोडच्या मंगळागौर विशेष भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की मंगळागौर खेळून झालेली असते आणि सावनी तिच्या मैत्रिणींबरोबर रूममध्ये असते. तेव्हा तिच्या मैत्रिणी म्हणतात की प्रत्येक खेळामध्ये तू तर हरत चाललेली आहे. तेव्हा सावनी त्यांना म्हणते की मी असा डाव टाकलेला आहे की ज्याच्यामध्ये मी हरणारच नाही तर या सगळ्यांना हरवणार आहे. आता सागरने हे घर उद्या सागर हे घर आदित्यच्या नावावर करणार आहे आणि मी त्याची केअरटेकर असणार आहे. त्यामुळं पुढे ते घर माझं असणार आहे आणि या सगळ्यांना घराबाहेर काढण्याचा डाव मी आखणार आहे. आणि नेमकी मुक्ता तिथं आलेली असते आणि मुक्ताने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि मुक्ताला खूप मोठा धक्का बसलेला असतो. मुक्ता आता सावनीचा हा डाव कसा उधळते हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मंगळागौरीची पूजा असते. त्याच वेळी तिथे माधवी मुक्ताला सांगू लागते की हे सगळं शंकर आणि पार्वती म्हणजे आपण मंगळागौरीला पार्वती म्हणजे अन्नपूर्णेची पूजा करतो, त्याचबरोबर महादेवाच्या पिंडीची म्हणजे त्यांच्या दोघांचं जे नवरा बायकोचं नातं आहे ते खरंच खूप छान आहे आणि प्रत्येक जोडप्याचं नातं तसं असावं त्यासाठी ही पूजा केली जाते. मग पूजा संपन्न होते आणि त्यानंतर मंगळागौरीचे खेळ सुरू होतात. तर तिथे मनीषाताई आलेल्या असतात म्हणजे माधवीची मैत्रीण आणि त्यांच्या मैत्रिणीचा ग्रुप तिथं आलेला असतो आणि तो खरंच खूप सुंदर अशा मंगळागौरचे खेळ खेळत असतात. मग मुक्ताला माधवी म्हणते, तुला आठवते का मुक्ता, सई एवढी तू होतीस ना तेव्हा मनीषाताई आपल्याकडे यायच्या नेहमी. तेव्हा मुक्ता म्हणते, हो नाही आठवते मला. सई पण खूप छान नटलेली असते, अगदी नऊवारी साडी तिने घातलेली असते, त्याचबरोबर बाकी सगळ्यांनी नऊवारी साडी नेसलेली असतात. सगळे छान असे तयार झालेले असतात, अगदी मराठमोळा साज असतो प्रत्येकाचा. नऊवारी असते, त्याचबरोबर मोत्याची नथ असते आणि कपाळावरती चंद्रकोर असते. सुंदर असं देखणं रूप सगळ्यांचं असतं. इंद्रा पण छान तयार झालेली असते आणि मग आता पिंगा घालायला सुरुवात होते. पहिला पिंगा असतो तो म्हणजे माधवी आणि इंद्रा यांचा. तर दोघीजणी पिंगा घालतात. इकडून माधवी सांगत असते, माझी लेक डॉक्टर आहे, ती तुमची सून आहे. त्याचवेळी इकडे इंद्रा सांगत असते, माझा लोक हा कंपनीचा CEO आहे, तुमचा जावई आहे. इकडे माधवी म्हणते, माझी लेक देखणी आहे, सुंदर आहे. त्याचवेळी इंद्रा म्हणते, माझा लेक तुमचा जावई आहे, तो रुबाबदार आहे. असा छान पिंगा चालू असतो आणि त्याचबरोबर त्या दोघीही खूप खुश होतात. इंद्रा आणि माधवीने एकमेकींना छान चॅलेंज देत हा पिंगा घातलेला असतो. त्यावेळेस आता पुढचे खेळ सुरू होणार असतात आणि माधवीला समोर दिसते ती म्हणजे सावनी. सावनीला पाहून माधवीला खूप राग येतो. माधवी म्हणते, ह्या इथे कशाला आलेल्या आहेत? नाही, ही मंगळागौर माझ्या मुक्ताची आहे ना, मग या इथे का आलेले आहेत? हा प्रश्न माधवीनेच केलेला असतो. तेव्हा इकडे इंद्रा म्हणते, मीच तिला बोलवलं, तिला बोलत होती ना, काय तुम्हाला येत नाही आहे, बघा मी कशी आता खेळ खेळणार आहे. आणि तिने इथे आता स्पर्धा करायला आलेली आहे मुक्ताबरोबर. मुक्ता कशी हरवते ती बघा, 101, कळलं का तुम्हाला? तेव्हा माधवीला मात्र ही गोष्ट सहनच झालेली नसते आणि इकडे आता सावनी मंगळागौरीचे खेळ खेळणार आहे ही मात्र कोणाला सहन होत नसतं. आणि इकडे इंद्रा म्हणते, तिला काय येते? आणि त्याच वेळीस तिथे लगेचच सावनी मंगळागौरीच्या खेळातला एक खेळ सुरू करते आणि त्यावेळेस मात्र इंद्रा आणि माधवी या दोघींनाही धक्का बसतो. त्यांना कळतच नसतं की सावनीला कसं कळलं हे सगळं, सावनीला कुठं माहिती होते हे खेळ. मग सावनी तिच्या मैत्रिणींना घेऊन नऊवारी नेसून इथं आलेली आहे. नक्की काय घडतंय हे सगळं? हा प्रश्न इकडे माधवी आणि इंद्रा या दोघींनाही पडलेला असतो. आणि मग आता मुक्ता आणि मुक्ताचे बाकीचे खेळ सुरू होतात. तर सूप नाचवायचा हा खेळ असतो. खरं तर सावनीला हे खेळ अजिबात आवडत नसतात म्हणून सावनी म्हणत असते की नाही खेळणार, पण आदित्यसाठी आता इंद्राने तिला उचकवलेलं असतं आणि सावनी हे खेळ खेळण्यासाठी तिथं आलेली असते. मग मुक्ता आणि सावनी या दोघींमध्ये खेळ सुरू होतात आणि सावनीच्या हातातनं सूप पडतं. ज्यावेळेस सावनीच्या हातातनं सूप पडतं त्याच वेळी इंद्रा त्याचबरोबर माधवी दोघीही मुक्ताच्या जवळ जातात आणि मुक्ताचं कौतुक करू लागतात. त्याचबरोबर आरतीही तिथं आलेली असते. आरतीही खूप खुश असते. त्याचबरोबर सगळेजण इकडे सावनीला म्हणत असतात तिच्या मैत्रिणी की तुला काय जमते, तू तर हरतच चाललेली आहेस. तेव्हा सावनी म्हणते, ठीक आहे ना, अजून भरपूर खेळ आहेत, हा खेळ असला म्हणून काय झालं. मग आता फुगड्या घालायचा खेळ सुरू होतो आणि मग आता मुक्ता फुगडी घालण्यासाठी पुढे येते, कारण हे सगळं मुक्ताच्या लाडासाठी कौतुक करण्यासाठी सावनी आणि इंद्राने केलेलं असतं. आणि त्याच्यामध्ये इथे माधवी आणि इंद्राने केलेलं असतं तर इथे सावनी येऊन राडा घालत असते. मग आता मुक्ता फुगडी घालायला पुढे जाते
तर दुसऱ्या एका ताई आलेल्या असतात, त्यांना बाजूला करते सावनी आणि मुक्ताचा हात हातात घेते आणि म्हणते की आता हिला मी दाखवते. कारण फुगडी खेळताना जो कंट्रोल असतो तो एकमेकींच्या हातात असतो आणि तोच सोडून सावनीला मुक्ताला तोंडावर पाडायचं असतं. आणि सावनीने 1-2 वेळेस ते केलेलं पण असतं, हात सोडलेले असतात. पण इथे एक जबरदस्त ट्विस्ट येतो, तो म्हणजे तिथं सागर आलेला असतो आणि सावनीने मुक्ताला सोडून दिलेलं असतं आणि सागरने येऊन अलगद मुक्ताला आपल्या मिठीत घेतलेलं असतं आणि त्याचबरोबर सावनीचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं आणि इकडे मुक्ता त्याचबरोबर सगळेजण खूपच खुश झालेले असतात. हे सगळं सावनी त्याचबरोबर तिच्या मैत्रिणी मुद्दामहून करत असतात आणि इकडे मुक्ताने आणि सागरने तर जबरदस्त अशी मंगळागौर खेळलेली असते. आणि त्याचबरोबर सागर म्हणतो की आता मी एवढं केलेलंच आहे तर एक फुगडी माझ्यासोबत पण. आणि मग माधवी म्हणते तुम्हाला येते का फुगडी? तेव्हा सागर म्हणतो हो, ट्राय तर करता येईल ना. आणि मग आता मुक्ता ही सागरसोबत फुगडी घालण्यासाठी तयार होते. मुक्ता सागरसोबत फुगडी घालणार असते. सागरला ती दाखवते कशा पद्धतीने फुगडी घालायची असते आणि सागर मुक्ताची छान अशी फुगडी तर तिथे सुरू होते. सागर पण खुश असतो, मुक्ता पण खुश असते. पण इकडे सावनीच्या मैत्रिणींनी गोंधळ घालायला सुरुवात केलेली असते की हा बायकांचा खेळ आहे, तर हे इथं का आलेले आहेत. तेव्हा सागर जेव्हा फुगडी घालत असतो तेव्हा आदित्य म्हणत असतो की पप्पा हे चिटिंग आहे. आदित्यला प्रत्येक वेळेस असं वाटत असतं की मुक्ता ही सागरच्या आयुष्यात नकोच आहे आणि आदित्यचं तेच चाललेलं असतं आणि त्या सगळ्या गोष्टींना भरीस घालायचं, खतपाली घालायचं काम ही करत असते, ती म्हणजे सावनी. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इंद्रा म्हणत असते खरंच खूपच छान फुगडी घातली आणि सागरला थोडीशी चक्कर येऊ लागलेली असते. तेव्हा तिथे माधवी म्हणते अगं त्यांना उलटं फिरव उलटं, कारण ती फुगडी घातल्यामुळं तसं होत असतं. मुक्ता मग एकदा उलटं फिरवते सागरला, परत म्हणते अजून एकदा फिरवू का? तेव्हा सागर म्हणतो नाही नाही ठीक आहे आता मी. आणि असं म्हणत सागर मुक्ताला म्हणतो की खरंच भारी आहे तुमचा हा खेळ. सागर पण खुश झालेला असतो. त्यानंतर आता सगळ्या बायका म्हणतात की आता बास बास हा, यांना इथून जायला सांगा. त्यानंतर सागरला माधवी म्हणते तुम्ही आता इथे एवढे आलेलेच आहात तर तुम्हाला एक शिक्षा पण करावी लागणार आहे. इथं सगळ्यांच्या समोर तुम्ही यायला नको होतं तरीही तुम्ही आलेला आहात. तेव्हा सागर म्हणतो आता काय शिक्षा? तर माधवी म्हणते तुम्हाला एक उखाणा घ्यायचा आहे. असं माधवीने सांगितल्यानंतर सागर म्हणतो हो चालेल. आणि सागर उखाणा घेतो. सागर म्हणतो की सईबरोबर खेळतो भातुकलीचे खेळ, आदित्यबरोबर खेळतो क्रिकेट. सईबरोबर खेळतो भातुकलीचे खेळ, आदित्यबरोबर खेळतो क्रिकेट. तर नऊवारी नेसून नथ घालून मुक्ताने काढली माझी विकेट. सगळेजण पाहतच असतात. सागरने एवढा सुंदर उखाणा घेतलेला असतो आणि सावनीचा जळफळाट इतका झालेला असतो की तिला कळायचंच बंद झालेलं असतं. त्यानंतर मुक्ता लाजत असते. त्यावेळेस माधवी म्हणते ओ मुक्ताबाई का लाजताय तुम्ही? आता तुमचा नंबर आहे उखाणा घ्यायचा. मग आता माधवी उखाणा घ्यायला मुक्ताला सांगत असते. मुक्ता उखाणा घ्यायला येते आणि त्याचवेळी तिथे सागरची बहीण ती म्हणते की वहिनी आता तू छान मोठा उखाणा घे, आपण ना त्याचा रील बनवूया, खूप व्हायरल होईल तो रील. आणि मग मुक्ता पण तिचं ऐकते आणि सुंदर उखाणा घ्यायला सुरुवात करते. मुक्ताने एवढा सुंदर उखाणा घ्यायला सुरुवात केलेली असते, तो लांबलचक असतो, ज्याच्यामध्ये माधवी पुरुषोत्तम यांचं नाव असतं, इंद्रा बापूकुळ यांचं नाव असतं. त्याचबरोबर मला तुम्ही कितीही गोष्टी दिल्या, कुठून कुठून काय काय मागवलेलं आहे, येवल्याची पैठणी मागवलेली आहे, ठुशी आहे, पोहे हार आहे, राणीहार आहे, या सगळ्या गोष्टींचा त्या उखाण्यामध्ये समावेश असतो. आणि ती म्हणते की एवढं सगळं जरी असलं तरी मला ह्या गोष्टी नको आहेत. मला सागरची साथ आणि सागरची प्रेम त्याचबरोबर सागरच्या कुशीतच मी खुश आहे, हे मुक्ता तिथे बोलते. तेव्हा सगळेजण खुश झालेले असतात. मुक्ताचा हा जबरदस्त उखाणा ऐकून सगळ्यांनाच खरंच खूप आनंद झालेला असतो. आणि त्याचवेळी माधवी म्हणते मुक्ता खरंच खूप छान उखाणा घेतलेला आहे. तिथे काही जणांना आनंद झाला असेल पण काही जणांना दुःखही झालेलं असेल, असं माधवी तिथे बोलून दाखवते. आणि हे सगळं पाहून सावनीची मात्र वाटच लागलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता सागरला इथून जावं लागणार असतं, कारण हे सगळे बायकांचे खेळ आहेत आणि आता पुढचे खेळ सुरू होणार असतात. आणि त्यासाठी सागरला सगळेजण सांगत असतात की तुम्ही जा इथून. सागर पण जाण्यासाठी निघतच असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मुक्ता ही सागरकडे एकटक पाहत असते आणि त्यानंतर आता पुढचे खेळ सुरू होतात. सागर तिथून गेलेला असतो. सागरने तर वकिलांना बोलवलेलं असतं. वकिलांकडून त्याने ते पेपर साईन करून पण घेतलेले असतात आणि त्या
त्याचबरोबर सागरला वकिलांनी सांगितलेलं असतं की हे जे डॉक्युमेंट्स आहेत बक्षीसपत्र असं आदित्यच्या नावावर केलेलं असतं आणि सावनी ही त्याची केअरटेकर असते. त्याचबरोबर सागर विचारतो की यानंतर सावनी या घरावरती अधिकार तर सांगू शकणार नाही ना. तेव्हा वकील साहेब म्हणालेले असतात की नाही, हे घर तुम्ही बक्षीस म्हणून आदित्यला दिलेलं आहे आणि सावनी त्याच्या केअरटेकर आहेत, त्यामुळं हे घर सावनी यांचं कधीच होऊ शकत नाही. त्याचबरोबर हे सगळं क्लिअर केलेलं असतं आणि पेपर साईन केलेले असतात आणि ते रजिस्टर करण्यासाठी पुढे जाणार असतात आणि उद्या पेपर आता हे भेटणार असतात. हे सगळं ठरलेलं असतं. मग सावनीला त्याच गोष्टीचा खूप आनंद असतो आणि सावनीने ठरवलेलं असतं काहीही झालं तरी हे जे पेपर आहेत ते माझ्याच ताब्यात असले पाहिजेत आणि त्याचबरोबर हा जो काही चाललेला खेळ आहे हा कसा उधळायचा एवढंच सावनीला कळलेलं असतं आणि सावनी त्याच्यासाठीच मुक्ताची मंगळागौर उधळण्याचा डाव रचत असते. इकडे मुक्ता प्रत्येक खेळ जिंकत असते आणि सावनीला ती तोंडावर पाडत असते. त्यानंतर आता मुक्ता आणि इंद्रा या सासूसुनांचा खेळ सुरू होतो. त्यामध्येही खूप छान असा त्यांचा खेळ चाललेला असतो आणि त्यामध्येही मुक्ता इंद्राला खूपच छान असे प्रत्येक गोष्टीला तिथे उत्तर देत असते. तेव्हा सगळ्यांच्या समोर तिला माधवी म्हणते की तुमची सून तुम्हाला चांगलंच लुटणार आहे. तेव्हा इंद्रा म्हणते लुटू द्या आणि त्याच वेळेस तिथे सावनी असते आणि सावनी म्हणते आता पुढचा खेळ होणार आहे तो माझ्या पद्धतीने आणि मग ती खेळ सुरू करते. कागं कागं म्हणत तिचा खेळ सुरू होतो आणि त्या खेळामध्ये पण मुक्ता सावनीला हरवते. सावनीला पुढचं काही बोलताच येत नाही आणि सावनी तोंडावर पडलेली असते. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की मुक्ता आणि सावनी आता यांच्या खेळामध्ये प्रत्येक वेळेस मुक्ता जिंकत आहे. त्यामुळे सावनीच्या मैत्रिणींना ह्या गोष्टीचा खूपच राग येत असतो आणि त्या सावनीला बोलून दाखवतात. तेव्हा सावनी म्हणते असा मी पुढचा खेळ असा डाव आखलेला आहे ना, मुक्ता कधीच जिंकणार नाही त्या डावामध्ये, असं ती बोलून दाखवते. त्याचबरोबर इकडे सावनीला ती म्हणत असते की काहीही झालं तरी मला माहिती आहे की मी काय करणार आहे ते, असं सावनी म्हणत असते आणि म्हणते की ही प्रॉपर्टी माझ्या नावावर होणार आहे आणि हे सगळं माझं असणार आहे, मग मी यांना घराबाहेर काढणार आहे. हे सगळं ती मैत्रिणींना सांगत असते आणि हेच सगळं मुक्ताने ऐकलेलं असतं. थँक्यू.